आजकाल लोकांना वाटतं की बाळ होत नाही याचं कारण म्हणजे त्या स्त्रीमध्येच दोष असेल, तीच कन्सीव्ह करत नाही किंवा तिलाच बाळ होत नाही. तर असं नसतं. ओके, 80% किंवा एक 50% ऑफ केसेसमध्ये मेल म्हणजे पुरुषामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे बाळ राहत नाही. तर पुरुषांमध्ये काय प्रॉब्लेम्स असतात की ऑलिगोस्पर्मिया म्हणजे स्पर्म काउंट कमी असणं, अझोस्पर्मिया स्पर्म काउंट कमी असणं किंवा स्पर्ममध्ये काही खराबी असणं. ओके, ह्याची कारणं काय आहेत? मेन सिगरेट, अल्कोहोल, लेट नाईट काम करणं, खूप स्ट्रेसफुल लाईफमध्ये काम करणं, खूप गरम वातावरणामध्ये काम करणं, केमिकलशी संपर्क वारंवार येणं, ह्या सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. केमिकलसोबत रेडिएशन, जे खूप जास्त रेडिएशन्सला प्रोन आहेत त्या लोकांमध्ये पण ह्या गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे. स्पर्म बेसिकली एका सिमेन इजॅक्युलेशनमध्ये स्पर्म भरपूर असतात. ओके, पण ते स्पर्ममधला एक क्वालिटी स्पर्मच जो असतो तो की फर्टिलाइज होऊन नंतर प्रेग्नन्सी राहते. ओके, तर ती न राहणं आणि IVF थ्रू जर तुम्ही